भवतु सापमङ्गलम् रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सोत्थि भवन्तु ते। भवतु सापमङ्गलम् रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सोत्थि भवन्तु ते। भवतु सापमङ्गलम् रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सोत्थि भवन्तु ते। बुद्धानुभावेन तुमचे सर्व प्रकारचे मंगल हो। सर्व दैवी गुण देवता तुमचे रक्षण करो। तथागत भगवान बुद्धांच्या अनंत अनुभवाने आणि त्यांच्या तेजाने तुमचे जीवन सदैव सुखमय आणि कल्याणकारी हो। धम्मानुभावेन तुमचे सर्व प्रकारे मंगल हो। सर्व शक्ती तुमचे रक्षण करो। पवित्र सद्धम्माच्या अनुभवाने आणि सत्याच्या मार्गाने तुम्हाला सदैव शांती आणि प्रगती लाभो। संघानुभावेन तुमचे सर्व प्रकारे मंगल हो। सर्व दैवी शक्ती तुमचे रक्षण करो। पवित्र भिक्खू संघाच्या पुण्य प्रतापाने आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमचे सर्व दुःख दूर होऊन तुम्हाला सदैव सुख आणि समाधान लाभो। आजच्या या मंगल प्रसंगी सर्वप्रथम मी अनंत कोटी ब्रह्मांड नायक, ब्रह्मांड शास्ता, कारुण्य मूर्ती तथागत भगवान बुद्ध यांच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो, ज्यांनी जगाला दुःखातून मुक्तीचा मार्ग दाखविला। अशा त्यांच्या धम्माला मी शरण जातो आणि हा सद्धम्म ज्यांनी जिवंत ठेवला त्या पवित्र आहरत भिक्खू संघाला मी विनम्र अभिवादन करतो, ज्यांच्यामुळे ही आज मानव रूपात जगण्याची ऊर्जा प्राप्त झाली। अशा महान तत्वज्ञानी परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा मी विनम्रपणे
त्रिवार अभिवादन करतो. या सुंदर जीवनाची देणगी देणारे माझे पूजनीय आई आणि वडील यांच्या कष्टामुळे आणि संस्कारामुळे आज मी आपणासमोर उभा आहे. त्यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक नतमस्तक होतो. आई वडील हेच घरातील जिवंत देव आहेत आणि त्यांची सेवा करणे हाच मानवाचा सर्वात मोठा धर्म आहे. हे बुद्ध वचन मी स्मरण करतो. ज्या ज्या गुरूंनी मला धम्माचे अक्षर ज्ञान दिले त्यांनी माझ्या बुद्धीला पैलू पाडले आणि अज्ञानाच्या अंधारातून प्रकाशाकडे नेले. त्या सर्व गुरुजनांच्या चरणी मी कृतज्ञता व्यक्त करतो. गुरु विना ज्ञान नाही आणि ज्ञानाविना मुक्ती नाही. त्याचप्रमाणे येथे उपस्थित असलेले आणि बुद्ध शासन टीव्ही इंडियाच्या माध्यमातून जोडले गेलेले सर्व श्रद्धावान उपासक आणि उपासिका, धम्म बालक आणि बालिका आणि धम्म मित्र, तुम्हा सर्वांसाठी सप्रेम जय भीम आणि नमो बुद्धाय. तुमच्या सर्वांच्या अंतकरणातील बुद्ध तत्वाला मी वंदन करतो. माझी मंगलमैत्री आहे की तुम्ही सर्वजण सुखी व्हावेत, तुम्ही सर्वजण निरोगी व्हावेत, तुमच्या जीवनातील सर्व दुःखे दूर व्हावीत, तुमच्या परिवारात सुख, शांती आणि समृद्धी नांदावी. तुमच्या प्रत्येकाच्या जीवनात धम्माचा प्रकाश यावा याच शुद्ध भावनेने आज मीही धम्मदेशना आरंभ करतो. आज आपण अशा एका प्रश्नावर चर्चा करणार आहोत जो मानवी अस्तित्वाच्या मुळाशी जोडलेला आहे. या जगात असे कोणते घर आहे का जिथे दुःख नाही? मानवी जीवन हे सुख आणि दुःखाचा एक संगम आहे. आपण कितीही श्रीमंत असू, सुशिक्षित असू किंवा प्रभावी असू, दुःख हा जीवनाचा असा एक घटक आहे ज्यापासून कोणीही सुटू शकणार नाही. स्वतः तथागत भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी हेच सत्य मानले होते. सब्बे संखारा दुःखा, सर्व संस्कार दुःखमय आहेत. असे कोणते घर आहे का जिथे दुःख नाही? याचे उत्तर नाही असेच आहे. आपण किसा गौतमीची कथा आठवू शकतो. जेव्हा तिचा मुलगा वारला तेव्हा ती महाकारुणिक हरत सम्यक संबुद्धांकडे त्याला जिवंत करण्याची विनंती करण्यासाठी गेली. महाकारुणिक हरत सम्यक संबुद्धांनी तिला सांगितले, अशा घरून मोहरीचे दाणे घेऊन ये ज्या घरात कधीही कोणाचा मृत्यू झाला नाही. किसा गौतमी पूर्ण गाव फिरली पण तिला असे एकही घर सापडले नाही की जिथे मृत्यू झालेला नाही. दुःख कोणाकडे येते? गरीबाकडे अन्नाच्या चिंतेचे दुःख, श्रीमंताकडे संपत्ती राखण्याचे आणि मानसिक अशांतीचे दुःख, तरुणाकडे भविष्याची चिंता आणि स्पर्धेचे दुःख, वृद्धांकडे आजारपण आणि एकटेपणाचे दुःख. दुःख हे घराच्या भिंती बघून येत नाही, ते मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. दुःख उत्पन्न होण्याची प्रमुख कारणेही आहेत. धम्माच्या दृष्टिकोनातून दुःखाची
तीन मुख्य कारणे आहेत. पहिले कारण लोभ, अधिक मिळवण्याची हाव. जेव्हा आपली इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा दुःख निर्माण होते. मिळालेल्या गोष्टी टिकवून ठेवण्यासाठी ओढही दुःख देते. दुसरे द्वेष, कोणाबद्दल तरी राग, मत्सर किंवा सूड बुद्धी बाळगणे. जेव्हा आपण दुसऱ्याचा तिरस्कार करतो तेव्हा आपण स्वतःला दुःखाच्या जाळ्यात ढकलतो. तिसरे मोह, अविद्या, गोष्टींच्या खऱ्या स्वरूपाला न समजणे. शरीर नश्वर आहे हे ठाऊक असूनही आपण ते कायम टिकले अशा मोहात राहतो. हेच दुःखाचे कारण आहे. प्रसंगानुसार अनेक कारणे घडत असतात. नातेसंबंधातील अपेक्षा, आपण समोरच्या व्यक्तीकडून अवास्तव अपेक्षा ठेवतो. परिवर्तनाचा स्वीकार न करणे, परिस्थिती बदलली की आपण अस्वस्थ होतो. अप्रिय गोष्टींचा संयोग, आपल्याला न आवडणाऱ्या व्यक्ती किंवा परिस्थिती सोबत राहावे लागते. विविध संकटांना सामोरे कसे जावे. जीवनात प्रसंग कोणताही असो त्याला तोंड देण्यासाठी विपश्यना आणि सम्यक दृष्टी आवश्यक आहे. धैर्य ठेवा. संकट आले की पहिली प्रतिक्रिया घाबरणे असते, पण धम्म शिकवतो की हे सुद्धा बदलणार आहे, अनित्य आहे. हा विचार मनात ठेवल्यास मनाचे संतुलन बिघडत नाही. प्रतिक्रिया न देता प्रतिसाद द्या. एखादी वाईट घटना घडली की लगेच रागावण्यापेक्षा शांत राहून त्यावर काय उपाय करता येईल याचा विचार करा. मैत्री भावना ठेवा. नातेवाईक किंवा कुटुंबात वाद झाल्यास द्वेषाने उत्तर न देता मैत्री भावनेने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. जे आपल्या हातात नाही त्याचा स्वीकार करणे हीच बुद्धिमत्ता आहे. महाकारुणिक हरत सम्यक संबुद्धांनी दुःखातून कायमस्वरूपी मुक्त होण्यासाठी आर्य अष्टांगिक मार्ग सांगितलेला आहे. सम्यक दृष्टी, सत्य काय आणि असत्य काय हे ओळखणे. सम्यक संकल्प, मनात नेहमी चांगले विचार आणि इतरांचे भले करण्याचा निश्चय करणे. सम्यक वाचा, कोणाचेही मन दुखावेल असे न बोलणे, खोटे न बोलणे. सम्यक कर्मांत, अहिंसा आणि सदाचाराचे पालन करणे. सम्यक आजीविका, नीतीने आणि प्रामाणिकपणे उदरनिर्वाह करणे. सम्यक व्यायाम, मनातील वाईट विचार काढून टाकण्याचा प्रयत्न करणे. सम्यक स्मृती, वर्तमानात जगणे आणि स्वतःच्या शरीराच्या व मनाच्या हालचालींवर लक्ष ठेवणे. सम्यक समाधी, मनाची एकाग्रता साधून शांती मिळवणे. थोडक्यात सांगायचे झाले तर शील, समाधी आणि प्रज्ञा यांचा अंगीकार करणे हाच दुःखातून मुक्तीचा एकमेव मार्ग आहे. दुःख हे बाहेरून येत नाही, ते आपल्या विचारातून निर्माण होते. जर आपण आपले मन शुद्ध केले तर बाह्य परिस्थिती कशीही असली तरी आपण शांत राहू शकतो. मनोपुब्बगमा धम्मा, मनोसेठा मनोमया. सर्व धर्माचा उगम मनात आहे. मन श्रेष्ठ आहे आणि सर्व गोष्टी मनातूनच बनतात. सेवा आणि दानाचे महत्व, मानसिक समाधानाचा राजमार्ग. एक, माता पित्याची आणि वृद्धांची सेवा. बौद्ध धम्मात आणि धम्म संस्कृतीत माता पित्याची सेवा हे सर्वात मोठे मंगल मानले गेले आहे. माता पितू उपठाणं, आई वडिलांची सेवा करणे हे उत्तम मंगल आहे असे महामंगल सूत्रात तथागतांनी सांगितलेले आहे. कृतज्ञता अंगी बाळगा
ज्यांनी आपल्याला हे जग दाखविले, लहानाचे मोठे केले, त्यांच्या प्रती कृतज्ञ राहणे हाच खरा धम्म आहे. जेव्हा आपण वृद्ध मात्या पित्यांची सेवा करतो तेव्हा आपल्या मनातील अहंकाराचा नाश होतो. मानसिक समाधान ठेवा. जेव्हा आपण कोणाची तरी निस्वार्थ सेवा करतो तेव्हा मेंदूमध्ये डोपामाइन आणि ऑक्सिटोसिन सारखी संप्रेरके स्त्रवतात, ज्यामुळे आपल्याला नैसर्गिक आनंद आणि शांतता मिळते. पुण्यकर्म करा. वृद्ध व्यक्तीकडे अनुभवाची शिदोरी असते. त्यांची सेवा करणे म्हणजे केवळ शारीरिक मदत नाही, तर त्यांच्या आशीर्वादाने आपले घर संस्कारित करणे होय. दान म्हणजे केवळ पैसे देणे नव्हे, तर दान म्हणजे त्याग करण्याची प्रवृत्ती होय. दानाचे 3 मुख्य प्रकार आहेत. एक आमिष दान, अन्न, वस्त्र, औषधी किंवा पैसे गरजूंना देणे. दुसरे अभयदान, कोणालाही भीतीपासून मुक्त करणे, प्राण्यांवर दया करणे किंवा संकटात सापडलेल्यांना आधार देणे. आणि तिसरे धम्मदान, सर्वात श्रेष्ठ दान आहे. लोकांमधील अज्ञान दूर करून त्यांना योग्य मार्ग, धम्माचा मार्ग दाखवणे. सब्बदानं धम्मदानं जिनाती, सर्व दानात धम्मदान श्रेष्ठ आहे. यथाशक्ती आपल्याकडे जे आहे त्यातून थोडा भाग इतरांसाठी काढणे. निस्वार्थ बुद्धीने नाव कमावण्यासाठी किंवा प्रसिद्धीसाठी दिलेले दान हे व्यापार आहे, दान नाही. अगतिकतेने न देता दान आनंदाने द्यावे. दान देताना मनात संकोच नसावा, तर मी कोणाच्या तरी उपयोगी पडत आहे हा आनंद असावा. दानाचा परिणाम हा देणाऱ्याच्या मनावर आणि घेणाऱ्याच्या पात्रतेवर अवलंबून असतो. दानदाता देणाऱ्याचे मन शुद्ध असावे. दान देण्यासाठी, दान देताना आणि दान दिल्यानंतरही मनात प्रसन्नता असावी. त्याने असा विचार करावा की मी या वस्तूंच्या मोहातून मुक्त होत आहे. जो दान घेतो तो शीलवान आणि गरजू असावा. धम्माच्या प्रसारासाठी काम करणारे भिक्खू संघ किंवा समाज सेवेसाठी झटणाऱ्या संस्थांना दिलेले दान बहुगुणी फळ देते. आपल्या जवळच्या गरीब नातेवाईकांना मदत करणे हे देखील दानाचाच एक भाग आहे. धम्माची सुरुवात स्वतःच्या घरापासून आणि शेजाऱ्यांपासून होते. दान केल्याने केवळ घेणाऱ्याचे भले होत नाही. पहिला फायदा, आसक्ती कमी होते. आपल्याकडे असलेल्या गोष्टींचा मोह सुटतो. दुःखाचे मूळ पकडून ठेवण्यात आहे, तर दुःखाचे मूळ सोडून देण्यात आहे. सामाजिक एकता, दानामुळे समाजात समता निर्माण होते. श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी कमी होऊन बंधुभाव वाढतो. मनातील शांती वाटते. रात्री झोपताना जर आपल्याला आठवले की आज आपल्यामुळे कोणाचे तरी पोट भरले किंवा कोणाचे अश्रू पुसले गेले, तर जी शांतता मिळते ती कोणत्याही संपत्तीने विकत घेता येत नाही. आदरणीय श्रद्धा संपन्न धम्म उपासक, धम्म उपासिका आणि धम्म बालक बालिका, बुद्ध शासन टीव्ही इंडिया चॅनलवरील सर्व आदरणीय श्रद्धा संपन्न धम्म प्रेमी, जीवन क्षणभंगूर आहे. आपण जाताना सोबत काहीही नेणार नाही, फक्त आपली कम्मे म्हणजे कर्तव्ये सोबत जातील. म्हणून आजपासूनच सेवा आणि दानाचा संकल्प करा. आपल्या उत्पन्नातील
छोटासा का होईना छोटा वाटा धम्म कार्यासाठी आणि समाज हितासाठी खर्च करा. तुमच्या हाताने झालेली सेवा आणि दिलेले दान हेच तुमच्या भविष्यातील सुखाचे बीज ठरेल. भवतु सब्ब मंगलम. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो. जळातील, थळातील आणि गगनातील सर्व दृश्य अदृश्य प्राणी मात्रांवर तथागतांच्या मंगल मैत्रीची अनुकंपा हो. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो.